नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डी के नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी काही जिल्हा न्यायालयाची लिपिक आणि शिपाई या पदाची जी काही एक्झाम झाली होती त्याच्या निकालाविषयी एक नवीन अपडेट आला आहे. तेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डी के नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे परिपत्रक आहे जिल्हा न्यायालयाचं. आता या परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलंय ते आता आपण बघूया. यामध्ये लघु लेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी जाहिरात दिनांक 4/12/2023 रोजी उच्च न्यायालयाने त्यांच्या संस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी रोजी लघु लेखक वगळता इतर पदांची म्हणजेच कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदाची एक्झाम घेण्यात आली होती. सदर एक्झामची उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर की आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इन मध्ये दिनांक 2/3/2024 ते 4/3/2024 या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, जे काही शिपाई आणि कनिष्ठ लिपिक या पदाची जी काही एक्झाम झाली होती मित्रांनो, त्याची आन्सर की आणि कोणाला जर एखाद्या प्रश्नावर जर हरकत असेल तर त्याचा हरकत फॉर्म हे दोन्ही विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये 2/3/2024 ते 4/3/2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजेच उद्यापासून तुम्ही तुमचे लॉग इन करून बघू शकता तुमची आन्सर की काय असणार आहे. त्यानंतर पुढे काय सांगण्यात आलं आहे की सदर उत्तरपत्रिकेमधील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती असल्यास उमेदवारांनी दिनांक 2/3/2024 ते सकाळी 8 वाजल्यापासून ते 4/3/2024 रात्री 11:55 या कालावधीमध्ये त्यांच्या लॉग इन मधून हरकती नोंदवायच्या आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, तुमच्याकडे फक्त 2 तारीख ते 4 तारखेपर्यंत. त्यानंतर खाली जर बघितलं तर या ठिकाणी त्यांची लॉग इन लिंक दिली आहे मित्रांनो. आणि हे परिपत्रक बघू शकता 1 मार्च 2024 हे परिपत्रक आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आता पोलीस भरतीची जाहिरात ही सुटली आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर तुम्हाला जर पोलीस भरतीच्या आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच हवा असेल तर स्मार्ट स्टडी यांचे 2 प्रश्नपत्रिका संच हे उपलब्ध झाले आहेत मित्रांनो. त्यामध्ये पहिल्या प्रश्नपत्रिका संचामध्ये तुम्हाला एकूण 8,375 प्रश्न हे बघायला मिळतील आणि दुसऱ्या प्रश्न संचामध्ये तुम्हाला 6,575 प्रश्न हे बघायला मिळतील. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा प्रश्नपत्रिका संच जर परचेस करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो परचेस करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डी के नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.